पुरावे द्यायची माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी पुरावे द्यायला तयार आहे. विधान परिषद निवडणुकीतील घोडे बाजाराचे पुरावे. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. घोडे बाजाराविरोधात विधेयक मांडणार असल्याची भूमिका. माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. निवडणुकीत घोडे बाजार झाल्याचा आरोप करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या बाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकीत चर्चा. देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीनंतर उमेदवारावर शिक्कामोर्तब होणार. छगन भुजबळांचं नाव चर्चेत. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन अवघ्या काही तासात आटोपलं. ऑनलाईनवर दिसणारे समर्थक आंदोलनाच्या मैदानातून गायब. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा. या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. कुठलंही समर्थन मिळालेलं नाही. दिल्लीतल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल. राज्यभरात 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष. रायगडावर निघाली शिवरायांची पालखी तर पुण्यात सुनेत्रा पवारांकडून सुवर्ण नाण्यांचा अभिषेक. मान्सूनची राज्यात एंट्री. सिंधुदुर्गात मान्सूनचं आगमन. दोडामार्ग कणकवलीतल्या काही भागात पावसाच्या सरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. पुणे सातारा महामार्गावर बर्निंग कारचा थरार. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उसळल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गोरेगावमध्ये मृणालताई गोरे पुलाच्या विस्ताराच्या लोकार्पण सोहळ्यावरनं आता राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली. नियोजित वेळ सकाळी 11 वाजताची होती. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, महापौर ऋतू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीत लोकार्पण झालं. मात्र आमंत्रित असलेल्या माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या 11:15च्या सुमारास पोहोचल्या. त्यामुळे वाद निर्माण झाला. लोकांना उन्हात ताटकळत ठेवणं योग्य नाही, त्यामुळे कार्यक्रम वेळेत उरकला असं ऋतू तावडे यांनी म्हटलं. तर आपण वेळेतच पोहोचल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केलाय. अगदी कंत्राटदार त्याचबरोबर अधिकारी या बैठकीदरम्यान फडणवीसांनी 7 ते 8 वर्षाचा जमाना गेला, ही नाटकं चालणार नाही, हे सर्व भगवान भरोसे काम चालणार नाही आणि अशा कठोर शब्दात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. कामासाठी मनुष्यबळ, नियोजन आणि अडचणीची कारणे देणाऱ्या कंत्राटदारांना मुख्यमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस वेळापत्रक सादर करण्यासाठी देखील मुख्यमंत्री यांनी आदेश दिलेले आहे. अगदी संपूर्ण फडणवीस यांनी असं देखील म्हटलं की या बैठकीत कंत्राटदारांना टीम सेट करणं खूप जुनी गोष्ट झाली, चालणार नाही मला. तुम्ही शार्प 11 वाजता सुरू होणार होता. आपण 1-2 दिवसापूर्वीच सगळ्यांना कार्यक्रम पत्रिका दिलेल्या आहेत, सगळ्यांना फोनवर सांगितलेल्या आहे, पत्रिका सुद्धा दिलेल्या आहे. तर मला असं वाटतं आपण जर एखादी वेळ निश्चित करतो तर उन्हाचा पण बघा, ऊन सुद्धा वाढतंय, लोक सुद्धा बिचारी या ठिकाणी पंडालमध्ये बसलेली आहे. सगळ्यांचा विचार करता जो टायमिंग दिला, मी वारंवार प्रत्येक ठिकाणी माझ्या वेळेत मी पोहोचते. ही आतापर्यंत माझ्या महापौर कार्यकाळामध्ये जर तुम्ही पाहिलं, इनफॅक्ट मी कार्यक्रमाच्या 10 मिनिटं अगोदरच प्रत्येक ठिकाणी पोहोचते. तर वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. हे वेळेचं महत्त्व सगळ्यांनी राखलं पाहिजे. आमच्याकडे पण जेव्हा उद्घाटनं होत होती तेव्हा काही याला आम्ही पहिला आधी फोन करून विचारायचो, तुम्ही किती वेळा पोहोचतात. 11ला 5 मिनिटं असताना उद्घाटन झालं आहे बघा. तुम्ही 11ची वेळ दिली ना, मी 11 वाजून 3 मिनिटांनी पोहोचले होते.
त्यामुळे एवढी काय घाई? हा दुष्टपणा आहे, हा स्वार्थीपणा आहे आणि बरबटले आहेत नुसते, कळतच नाही आहे त्यांना. आणि मुळामध्ये ज्या ब्रिजचं ते सांगतायत, स्वतःच्या तोंडाने सांगतात की 2010 पासूनच आहे. म्हणजे तुम्ही आणि आम्हीच सत्तेत होतो, मग उद्घाटन करताना एवढी काय घाई? जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकणातले अनेक धरणं कोरडे पडलेले आहेत आणि नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागतंय. हे खेम धरण आहे. हरणे, पाचपंढरी आणि आडखळ ही मोठी गावं आहेत. समुद्र किनारपट्टीवरच्या या गावांची ताण भागवण्यासाठी खेम धरणाची निर्मिती करण्यात आली होती. सुमारे 40 वर्षापूर्वी हे धरण या नागरिकांची तहान भागवण्यासाठी बांधण्यात आलं होतं. मात्र हे धरण आता पूर्णपणे कोरडं पडलंय. अगदी एप्रिल महिन्यापासून इथे भीषण पाणी टंचाईला सुरुवात झालेली आहे. एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावं लागते. त्यामुळे इथल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी त्यांना वनवन भटकंती करावी लागते, विकतचं पाणी घ्यावं लागते. पाणी हे जीवन जरी असलं, जीवन आवश्यक गरज असली तरी प्रशासन मात्र त्यांची ही गरज पूर्ण करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आपण पाहतोय की हे धरण क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे कोरडं पडलंय आणि इथल्या नागरिकांना मात्र आता पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते. यावर्षी पाऊस लांबलेला आहे आणि त्यामुळेच आणखी भीषण पाणी टंचाई इथे सुरू होणार आहे. कारण जर का जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडला नाही तर पाणी टंचाई आणखी वाढू शकते. काही काळ इथल्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे. परंतु प्रशासन कोणती ठोस भूमिका घेत नसल्यामुळे इथल्या नागरिकांची मात्र मोठी अडचण निर्माण झालेली आहे. नागरिकांमध्ये एक प्रकारचा संताप आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी. तर या ग्राउंड जे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं त्यावरनं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केलाय. या आंदोलनामध्ये भारताच्या तरुणांची अभिव्यक्ती नाही आणि अराजकता पसरवणाऱ्यांची मानसिकता पाहायला मिळाली. त्यांनी असं म्हटलंय. तर आंदोलनाच्या हिंसक आणि चुकीच्या मार्गामुळे संबंधित घटकांचा अराजकतावादी चेहरा जनतेसमोर उघडा पडला अशी टीकाही त्यांनी केली. आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि घटनात्मक संस्थांना नाकारायचं असाही टोला त्यांनी लगावला. आपण सर्वांनीच जंतर मंतरला बघितलं, ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली. त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या, त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं. संविधान म्हणजे केवळ पुस्तक नाही आहे, त्यातल्या प्रत्येक आर्टिकलमध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत. ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत, ते संविधान विरोधी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आज या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. कुठलंही समर्थन मिळालेलं नाही.